इथे मी 100 ग्रॅम कोळंबी घेतली आहे। त्याला अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट बनवून मी मॅरिनेटसाठी ठेवलं होतं। त्याला मी थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलं होतं आणि एक अर्धा लिंबू पिळून मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं मॅरिनेटसाठी। चला तर मग आज आपण बनवूया कोळंबीचा सुका रस्सा। इथे मी फोडणीसाठी एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली, आता मी 2 चमचे तेल टाकलं आहे। आता बारीक चिरलेला कांदा आपल्याला फोडणीला द्यायचा आहे। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता, बारीक केलेला टोमॅटो सोनेरी रंग येईपर्यंत छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे जेणेकरून खूप छान वास येतो त्याने। इथे मी तयार केलेलं वाटण टाकलं आहे। 2 मिनिटांसाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा फिश मसाला, चवीनुसार मीठ। सर्व मसाले 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकते। 3 आमसूळ घेतले आहेत, तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकम टाकू शकता। मॅरिनेट केलेली कोळंबी आपल्याला टाकायची आहे। कोळंबी टाकल्यावर 2 ते 3 मिनिटं त्या तेलामध्ये आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे। त्यांनी कोळंबी थोडीशी फ्रायसुद्धा होते आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते, म्हणजे टेस्ट त्याची अधिक पटीने वाढते। म्हणून कोळंबी टाकल्यावरती लगेच पाणी टाकायचं नाही, थोडा वेळ आपल्याला त्याच तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं, त्याच्यामध्ये जो पाणी राहिला होता तो आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते। तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आता इथे उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला। आता मी इथे झाकण लावून ठेवते। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। कोळंबीला जास्त शिजवायची नाही, जास्त शिजवल्यावरती कोळंबी ही चिवट होते। 7 ते 8 मिनिटं झाली आहेत, कोळंबीसुद्धा छान शिजली आहे। आता मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। गॅस बंद करून 5 ते 7 मिनिटं झाकण लावूनच ठेवायचं आहे। त्यामुळे कोळंबीची चव, कोळंबीचा रस्सा आणखी टेस्टी होतो। बघा इथे आपली कोळंबी रस्सा तयार आहे। गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर तर आणखी खूपच छान लागतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। बाय बाय।